मित्रांनो, कसे आहात? सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण महाराष्ट्राच्या थोर परंपरेचा अभिमान असलेल्या गड किल्ल्याविषयी बोलणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले ही आपली संपत्ती आहे। गड किल्ले यासाठी बघायचे कारण गड किल्ले म्हणजे आपले महाराज आहेत। गड किल्ले हे फक्त दगड नाहीत, हे आपल्या मर्द मराठा मावळ्यांचे रक्तासारखे होते, म्हणून गड किल्ले बघायचे असतात। तसेच गड किल्ल्याचे जतन करणे, संवर्धन करणे हे आपल्या आत्ताच्या पिढीचे कर्तव्य आहे। आपल्या महाराजांनी गड किल्ले कसे बांधले असतील, त्यावेळेस त्या टेक्नॉलॉजी पण नव्हती, हे आपल्याला विचार करण्यासारखं आहे। आपला राजा कोण होता, काय होता, अजून आपल्या राजाचं नाव काय होतं, हे आपल्याला गड किल्ल्यावरच गेल्यावर कळते। युवा पिढीने विचार करायला हवा। आपल्या खऱ्या इतिहास आपल्या राजांनी बांधलेले गड किल्ले। आज तुमची आणि आमची ओळख कोणामुळे आहे? फक्त आपल्या राजांमुळे आहे। तुमचा आणि माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन जन्मभूमीवर झाला, हे आपलं भाग्य आहे। कारण आपल्या महाराष्ट्राला किल्ल्याचे राज्य म्हणतात। ते तब्बल 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत, जे इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडवतात। हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर शरू राजांचे पराक्रमांचे प्रतीक आहे। चला मग अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया। बोला मग छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्वप्रथम आपण किल्ले कोणकोणत्या प्रकारामध्ये येतात हे पाहणार आहोत। किल्ले हे 3 प्रकारामध्ये येतात: डोंगरी किल्ले, समुद्रातील किल्ले, जमिनीवरील किल्ले। 1. गड। डोंगरी किल्ले, डोंगरावर बांधलेले किल्ले, उदाहरणार्थ रायगड, राजगड आणि तोरणागड। जलदुर्ग। समुद्रातील किल्ले, समुद्रात संरक्षणासाठी बांधलेले किल्ले, उदाहरणार्थ सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि जंजिरा। बुगड। जमिनीवरील किल्ले, मैदानी भागात बांधलेले किल्ले, उदाहरणार्थ शिवनेरी, पुरंदर, पन्हाळा। तसेच अजून बरेच काही बघण्यासारखं आहे। महादरवाजा, राजदरबार, हिरकणी बुरुज। महादरवाजा हे गडावर जाण्याचे भव्य प्रवेशद्वार। राजदरबार, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारभार ह्याच ठिकाणी चालायचा। हिरकणी बुरुज, हिरकणी नावाच्या धाडसी महिलेच्या कथासाठी प्रसिद्ध। शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा रायगड किल्ल्यावर महाराष्ट्रातून आणि संपूर्ण भारत तसेच जगभरातून वेगवेगळ्या शिवप्रेमी रायगडला भेट देण्यासाठी येत असतात। आपल्या राजांनी बांधलेल्या रायगड किल्ल्यावर कुठकुठल्या पॉइंटवर तुम्ही भेट देऊ शकता याची मी तुम्हाला माहिती देणार आहे। त्यासाठी तुम्हाला या छोट्याशा शिवभक्ताच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ। सर्वप्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडे जाऊया। छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ हे रायगडावरील सर्वात प्रमुख स्थळ आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी ही समाधी बांधली होती। टकमक हे रायगडावरील सर्वोत्तम पॉइंट पैकी एक आहे। शिवाजी महाराज हे इथूनच देशद्रोह करणाऱ्यांना शिक्षा देत असे। जिजामाता पॅलेस। जिजामाता पॅलेस रायगड किल्ल्यावर जिजामाता पॅलेस हे राजमाता जिजाऊंना समर्पित आहे। हे ठिकाण आपल्या सर्वांना वेगळीच ऊर्जा देऊन जाते। ब्रिटिश राजवटीत जिजामाता पॅलेसचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। गंगासागर तलाव। गंगासागर तलाव हा रायगड किल्ल्यावर एक कृत्रिम तलाव आहे। त्याला गंगासागर म्हणून या नावाने ओळखले जाते। ते शिवाजी महाराजांच्या काळात तलाव बांधण्यात आले होते। हा तलाव पर्यटकांना आकर्षित करतो। मंदिर। जगदीश्वर मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मंदिर आहे। महाराज या मंदिरात दर्शनासाठी जात असे। राणीचा राजवाडा। राणीचा राजवाडा हे रायगड किल्ल्यातील आणखी एक महत्त्वाचे ठिकाण आहे। या ठिकाणाला राणीवास या नावाने सुद्धा ओळखला जातो। आजचा रायगड हा कसा आहे? आज रायगडावर पोहोचण्यासाठी रोपवेचा उपयोग करता येतात। तसेच तुम्हाला सह्याद्रीचं सुंदर दृश्य दिसेल। माझ्यासारख्या युवा पिढीने यामधून काय प्रेरणादायी संदेश घेतला पाहिजे तर रायगड किल्ला फक्त एक गड नाही तर शौर्य, स्वराज्य आणि
and click on the bell icon so you cannot miss any of my videos. लवकरच भेटू आपण माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. Thank you for watching my video.